नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे बांगडे घेतलेले आहेत. ते सर्वात अगोदर साफ करून घेते आणि कापून घेते. अशा प्रकारे डोक्याकडचा भाग कापून पोटातली घाण काढून टाकलेली आहे आणि एका बांगड्याचे 3 तुकडे केले आणि इथे 2 तळ्यासाठी वेगळे ठेवलेले आहेत. डोक्याकडचा भाग काढून टाकते आणि मधून चीर लावून घेते. अशा प्रकारे काटा नाही काढत आहे. बटरफ्लाय कट करून घेतलेला आहे बांगड्यांचा आणि स्वच्छ धुवून घेते. आता इथे खेकडे घेतलेले आहेत, ते साफ करून घेते. अशा प्रकारे साफ करून घेतलेले आहे. मोठ्या खेकड्यांचे 2 तुकडे करून घेते अशा प्रकारे आणि स्वच्छ धुवून घेते. खेकडे धुवून घेतलेले आहेत. इथे बांगड्याच्या हुमणसाठी वाटप काढून घेते. खोबरं, सुकी मिरची, काळी मिरी, धणे, चिंच आणि हळद घालून वाटून घेतलेले आहे. वाटप भांड्यात काढून घेते. त्यात हिरवी मिरची आणि तिरफळं घालते. मिक्स करून घेते आणि वाटपाला उकळी काढून घेते. 4 कोकमं घातलेली आहेत. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात साफ करून कापून ठेवलेले बांगडे घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि कढीला छान उकळी काढून घेते. बांगडे शिजलेले आहेत. बांगड्यांचं हुमण तयार आहे. इथे तेल घेतलेलं आहे गरम करायला. त्यात लसूण आणि आलं परतून घेते. आलं लसूण परतून झाल्यावर कांदा घालते उभा चिरलेला. कांदा लालसर झाल्यावर ओलं खोबरं घालते आणि लालसर होईपर्यंत भाजून घेते. खोबरं भाजून झालेलं आहे. गॅस बंद केलं आहे. त्यात गरम मसाला आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. इथे खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यातले डेंगे काढून घेते आणि दगडाने चेचून घेते म्हणजे मसाला आतपर्यंत जाईल. अशा प्रकारे इथे भांड्यात कांदा घेतलेला आहे. सर्वात अगोदर वरून तेल घालते आणि कांदा शिजून घेते. कांदा शिजून झाल्यावर त्यात काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आणि स्वच्छ धुवून ठेवलेले खेकडे घालते आणि कांद्यावर परतून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. त्यात कांदा खोबऱ्याचं वाटप घालते आणि मिक्स करून घेते. पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. त्यात हिरवी मिरची घालते. खेकडे शिजलेले आहेत. थोडंसं पाणी आहे ते आटून घेते. कुल्ल्यांचं तोंडाक तयार आहे. इथे वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेते. मी भात कसा बनवते याबद्दल कमेंट आलेली, म्हणून आज मी भाताची रेसिपी शेअर करत आहे. तांदूळ 3-4 वेळा धुवून घेतलेले आहे. त्यात पाणी घालते आणि इतकं पाणी घालते तांदळामध्ये वरपर्यंत आणि कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेते. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. भात काढलेला आहे. भात तयार आहे. इथे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालते. स्वच्छ धुवून मिक्सरला पेस्ट करून घेते. त्यात लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं तांदळाचं पीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या बांगड्यांना लावून घेते. अशा प्रकारे बांगड्यांना मसाला लावून झालेला आहे. आता मी बाजूला ठेवते. अर्ध्या तासाने पुन्हा मी बांगडे घेतलेले. इथे रवा घेतलेला प्लेटमध्ये. बांगड्यांना रवा लावून घेते.
रवा लावून झालेला आहे. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं, त्यात बांगडे तळायला ठेवते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून बांगडे फ्राय करून झालेले आहेत. आता मी काढून घेते. हिरव्या वाटपातले बांगडे तयार आहेत. इथे पॅनमध्ये तेल घेतलेले आहे. त्यात 5-6 लसूण घालते, बारीक चेचून घेतलेला. त्यात लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि हळद घालते आणि तेलावर परतून घेते. थोड्या वेळाने त्यात कापून स्वच्छ धुवून ठेवलेले बांगडे घालते आणि थोडंसं पाणी घालून चवीप्रमाणे मीठ आणि कोकम घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून बांगडे शिजायला ठेवते. झाकण काढून पुन्हा एकदा बांगडे परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. बांगडे शिजलेले आहेत. मसाला पण शिजून आटलेला आहे. थोडंसं पाणी घालते त्यात आणि मिक्स करून घेते. मसाल्यातले बांगडे तयार आहेत. ते कढईत तेल घेतलेले गरम करायला. त्यात थोडंसं मीठ आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते. तेल गरम झाल्यावर त्यात फ्लावर घालते, बारीक कापून धुवून घेतलेला, आणि 2 मिनटं तेलावर परतून घेते. आता बाजूला काढून घेते. ते कोलंबी घेतलेली आहे साफ करून, ती तेलावर 2 मिनटं परतून घेते. कोलंबी परतून झालेली आहे. आता ती पण काढून घेते. थोडंसं तेल घालते कढईत. त्यात फोडणीला जिरा आणि तमालपत्र घालते. बारीक चिरलेला कांदा घालते आणि कांदा शिजेपर्यंत परतून घेते. कांदा शिजलेला आहे. त्यात आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. एक टोमॅटो घालते बारीक कापून घेतलेला आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. थोडंसं पाणी घालते आणि त्यात पावडर मसाले घालते. लाल मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, हळद, थोडीशी कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मीठ घालून झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. मसाला शिजून आलेला आहे. त्यात भाजून ठेवलेली कोलंबी आणि फ्लावर घालते. मिक्स करून पुन्हा एकदा झाकण लावून घेते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. गरम मसाला घालते, कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. फ्लावर घालून कोलंबीचं सुकं तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.